तर राज्यभरात खरातच्या कारनाम्यांची चर्चा झडत असताना अमरावतीमध्ये आणखी एक सेक्स रॅकेट उघडकीला आलंय। अवघ्या 19 वर्षांच्या आरोपीनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप झालाय। त्याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि त्याच्या चौकशीमध्ये मोठं प्रकरण बाहेर येण्याची शक्यता आहे। नेमकं काय घडलंय हे सांगणारा एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांचा हा स्पेशल रिपोर्ट। तब्बल 180 महिलांचं लैंगिक शोषण, 350 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ। अमरावतीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश। हा चेहरा नीट बघा, हा आहे अमरावतीच्या परतवाड्यातला 19 वर्षांचा अयान अहमद तन्वीर अहमद। थोड्या नाही तर तब्बल 180 महिलांचं त्यानं लैंगिक शोषण केल्याचा आरोप झालाय। अनेक तरुणींसोबतचे त्याचे अश्लील व्हिडिओ इंस्टाग्राम, टेलिग्राम सारख्या सोशल मीडियात व्हायरल झालेत। आयांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपचे स्थानिक नेते चांगलेच आक्रमक झाले आणि सोमवारी त्यांनी पोलिसात धाव घेतली। 3 दिवसापासून व्हिडिओ व्हायरल होत असून पोलीस कारवाई करत नसल्याचा संताप भाजपचे खासदार अनिल बोंडे आणि आमदार प्रवीण तायडे यांनी व्यक्त केला। अद्याप एकही महिला तक्रारीसाठी पुढे आली नसेल तर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करावी अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली। यावेळी पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। पोलिसांनी कारवाई केली नाही, बुधवारपासून आंदोलन करण्याचा इशाराही अनिल बोंडे आणि प्रवीण तायडे यांनी दिला होता। त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा बोंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली, तर भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी परतवाडा पोलीस ठाण्यात अयान विरोधात तक्रार दिली। या तक्रारींच्या आधारेच पोलिसांनी अयान विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। पोलिसांनी नुसतं बघ्याची भूमिका घेतली। सुमोटो पद्धतीने त्याला अटक करता आली असती, त्याच्यावरती कारवाई करता आली असती, परंतु त्यांनी तसं न करता बघ्याची भूमिका घेतली। त्याच्यामुळं मी तिथे जाऊन 3 तास ठिया दिला। तेव्हा कुठे त्यांनी मी स्वतः फिर्यादी झालो आणि मग त्याच्यावरती गुन्हा दाखल केला। 150 पेक्षा जास्त महिलांना ब्लॅकमेल करून अयाननं त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होतोय। मात्र त्यानं 10-15 महिलांसोबत अश्लील व्हिडिओ बनवल्याचं आतापर्यंत समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अयानच्या अत्याचारांना बळी ठरलेल्या महिलांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी असं आवाहनही पोलिसांनी केलंय। आमच्या महिला टीम साधे गणवेशाने त्यांच्या घरी पाठवू शकतो। घरी नाही तर इतर कोणत्याही ठिकाणी पाठवण्याची आमची तयारी होती, पण 2 दिवस पासून काही झाला नाही म्हणून आम्ही कालच्या दिवशी रात्री स्वतःहून गुन्हा दाखल केलेली आहे की तुम्ही गोपनीय पद्धतीने समोर येऊन तुम्ही तुमच्या सोबत जे काही घडलेली आहे ते पोलिसात तुम्ही स्टेटमेंट सारखं देऊ शकतो। या प्रकरणातला आरोपी अयान हा परतवाड्याच्या गटरमलपुरा भागात राहतो। परतवाडा चिखलदरा मार्गावर असलेल्या एका कॉलेजात तो 11वी मध्ये आहे। त्याचे वडील जुन्या मोटारी, दुचाकींच्या खरेदी विक्रीत मध्यस्थीचा व्यवसाय करतात। अयान हा एकटा नसून या सेक्स रॅकेटमध्ये एक संपूर्ण टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होतोय। तो MIMचा सदस्य आहे असं कळतंय, परंतु एकट्या मुलाचं काम नाही आहे ते। मीच 2 नावं दिलेली आहे, परंतु ती मोठी गँग आहे ज्यांनी पूर्ण स्नॅपचॅट केलेला आहे, व्हॉट्सॲपचे ग्रुप बनवलेले आहे। पोलिसांनी त्या मुलाच्याकडून सगळे मोबाईल जप्त करावे, त्याच्या सगळ्या मित्रांचे फोन कॉल्स तपासावे आणि ज्या मुली आहे त्या मुली काही मुस्लिम समाजाच्या आहे, काही हिंदू समाजाच्या आहे, निश्चितच त्यांच्यापर्यंत महिला पोलीस जाऊ शकतात, ट्रेस आउट करू शकतात, कारण हे जाळं मोठं पसरलेलं आहे। गेल्या महिनाभरात भोंदूबाबा अशोक खरातसह महिलांवरील अत्याचाराची अशी अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत। परतवाड्याचं हे प्रकरण म्हणजे याच मालिकेतील पुढची कडी। आयान विरोधात अद्याप एकही महिलेची तक्रार नसल्याचं पोलिसांनी सांगितले, मात्र समाजात बदनामी होण्याच्या किंवा गुन्हेगारांकडून टार्गेट होण्याच्या भीतीनं पीडित महिला पुढे येत नाहीत आणि मग आरोपींची भीड अधिक चेपते आणि अत्याचार सुरूच राहतात। केवळ परतवाडा प्रकरणीच नव्हे तर कुठेही आणि कधीही अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार होत असतील तर पीडित महिलांनी स्वतःहून तक्रारी दिल्या तरच हे दुष्टचक्र भेदलं जाईल। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, परतवाडा, अमरावती। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.